महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 4000 एकर बागायत जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग या कंपनीला देण्याचा घाट घातला जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केलाय। लक्षवेधी प्रश्नावर बोलताना वडेट्टीवारांनी हा गंभीर आरोप केलाय। महाराष्ट्र राज्य शेती मंडळाच्या मालकीची जमीन विकण्याचा घाट आहे असं त्यांनी म्हटलंय। खरं तर ही होल्डिंग कंपनी आहे JRK2 अशी नावाची JR2 की JR आणि या कंपनीची एक सब कंपनी केली गेली आणि हे फ्युलचं काम, विमानाचं फ्युलचं निर्मितीचं काम त्या ठिकाणी करायचं आशेसाठी ही कंपनी तयार केली गेली। मुळात ही कंपनी तयार करताना या संचालकांचं नेटवर्क जे आहे किंवा या संचालकांचं ते ज्या म्हणजे ॲसेट आहे ते फार तर 1.25 कोटीचं होतं 24 मध्ये, 25 मध्ये 1.5 कोटीचं होतं। 1.5 कोटीच्या कंपनी 4000 एकर जागा घेणार कशी, कुठून घेणार? त्यांचं नेटवर्क नाही, त्या कंपनीची स्ट्रेंथ नाही, त्या कंपनीकडे भागभांडवल नाही। मग यामध्ये आम्ही शोधाशोध केल्यानंतर या कंपनीमध्ये एका मंत्र्यांच्याकडून नातेवाईक एका मंत्र्यांच्या मुलींच्या माध्यमातून 100 कोटी रुपये या कंपनीत आत्ता इन्व्हेस्टमेंट केली आणि ते दाखवलं गेलं, म्हणजे ते सेल दाखवलं गेलं। पूर्वी या कंपनी सेल कंपनीमध्ये फक्त 1.5 कोटीचा व्यवहार झालेला 25 मध्ये, 14 मध्ये 24 मध्ये 1.25 कोटीचा व्यवहार झालेला आणि आता एकदम 100 कोटीचा व्यवहार कसा होईल? हे पैसे आले कुठून? याचा शोध घेतल्यानंतर एका मंत्र्यांच्या नातेवाईकाकडून मुलींच्याकडून हे पैसे आलेले आणि ही शेती महामंडळाची जागा यापूर्वीच शेतकऱ्यांना परत देऊन, शेतकऱ्यांना कसायला देऊन ती बळकवण्याचा प्रयत्न झाला। त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता। आता नव्यानं उद्योग सुरू झालेला आहे की जमीन 6000 कोटीची बळकवायची आणि फ्युल निर्मितीसाठी, ते इंधन निर्मितीसाठी विमानाचं, यासाठी थोडी जमीन वापरायची, बाकी जमिनीला इतर कंपन्यांना आणायचं, टायप करायचं, MOU करायचा आणि त्या जमिनीला, त्या सगळ्या जमिनी मोठमोठ्या इंटरनॅशनल कंपन्यांना विकत द्यायची आणि तिथून 8-10 हजार कोटी रुपये कमवायचे। असा हा गोरखधंदा राज्यातील सत्तेमध्ये असलेल्या एका उच्च पदस्थानी सुरू केला आहे आणि त्यामुळं त्यावर आम्ही सरकारकडे मागणी केली की याची सर्व चौकशी झाली पाहिजे। हा मोठा घोटाळा आहे। हे जमीन प्राईम लँड, अगदी मोक्याची जागा, 1.5 कोटी रुपये एकरची जागा, जर तुम्हाला MIDC करायचीच आहे आणि ती करायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या जमिनी 12-14 लाख रुपयाच्या जमिनी, एकरच्या जमिनी तुम्हाला लँड एक्विजिशन करता येईल आणि त्यावर तो प्रोजेक्ट उभा करता येईल। पण 1-1.5 कोटी रुपये एकरची जमीन तुम्हाला कशाला हवी? यातून तुम्हाला काय साध्य करायचं? हे सगळं एकूणच त्या जमीन ओपन मार्केटमध्ये उद्या विकली तर 6000 कोटी रुपये येतील, पण ती कवडीमोल भावात मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे ती घशात घालण्याचा प्रयत्न विखे फाउंडेशन